नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरची पिकावरील मर रोग 100% नियंत्रण कसं करू शकता याची मी माहिती देतो। त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। तर चला व्हिडिओ आपण चालू करू। आता तुम्ही बघू शकता हे मिरचीचं रोप आहे आणि याला मिरची रोपाला बुरशीमुळे मर रोग येण्याचा धोका असतो। अशा वेळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे औषधांची मी माहिती देणार आहे त्या औषधाचा वापर तुम्ही तुमच्या पिकामध्ये करा। तुमचा मर रोग 100% कंट्रोलमध्ये येईल। तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता हे एलेट आहे, पॉझिटिव्ह ॲल्युमिनियम हे 80% केमिकल आहे आणि हे अंतरपायी केमिकल आहे आणि याचा वापर मर रोगासाठी एक नंबर रिझल्ट आहेत। तुमच्या पिकावर याचा वापर केल्यानंतर मर रोग 100% कंट्रोलमध्ये येतो आणि तुमच्या 4थ्या ते 5व्या दिवशी तुमच्या रोपांना एकदम हिरवल आलेली वाटते। त्याच्यामुळे या औषधाचा तुम्ही वापर करा। या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 40 ग्रॅम पावडर घ्यायचे। लक्षात ठेवा, तुम्ही ठिबकद्वारे याचा वापर करू नका। ठिबकद्वारे केला तर रिझल्ट किती भेटतील याचं मला माहिती नाही, परंतु याचा ठिबकद्वारे सुद्धा रिझल्ट केल्यानंतर रिझल्ट येणारच। परंतु मी तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये 40 ग्रॅम पावडर घेऊन याचा वापर कसा करायचा याची माहिती देतो। याचा वापर करण्यासाठी तुमची रोपं 30 ते 35 इंचांची झाल्यानंतर जर तुम्ही याची ड्रिचिंग केली तर तुमच्या पिकामध्ये एक रोपसुद्धा तुमचं मरणार नाही। परंतु तुमची रोपंही जास्त दिवसांनी झाल्यानंतर मर रोगाचं संक्रमण झालं त्यावेळेस तुम्ही ड्रिचिंग करायला निघाले तरीसुद्धा याचे रिझल्ट जबरदस्त येतील। ज्यांना 50% पुढे रोग झाला आहे ती तुमची रोपं मरणार, परंतु ज्यांना 50% आतमध्ये रोपं आहेत ती तुमची रोपं 100% कवरमध्ये होतील। आणि मर रोग कंट्रोल करण्यासाठी मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो त्या पद्धतीचाच वापर करा। हे बघू शकता हे मिरचीचं खोड आहे, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, हे मिरचीचं खोड आहे। आणि तुम्ही जे द्रावण बनवलं आहे ते 30 ते 40 ml द्रावण याबरोबर खोडावर तुम्ही सोडून द्यायचं आहे। 30 ते 40 ml द्रावण या खोडावर सोडून द्यायचं आहे। तुम्ही आज पाणी दिलं तर याचा दुसऱ्या दिवशी वापर करा। त्या ठिकाणी 30 ते 40 ml द्रावण या खोडावर डायरेक्टली टाकून द्या। याचा वापर करण्यासाठी 2 दिवस अगोदर किंवा 2 दिवस नंतर कुठल्याही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करू नका। हे याच्यामध्ये 80% पॉझिटिव्ह ॲल्युमिनियम आहे आणि तुम्ही जर असं केलं तर तुमच्या रोपांना ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते। तुम्ही या ठिकाणी हे द्रावण 30 ते 40 ml टाकलं त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी 4, 5, 6 दिवसापर्यंत पाणी नाही द्यायचं आहे, कारण तुम्ही मर रोग कंट्रोल करण्यासाठी बुरशीनाशक सोडलं आहे त्याच्यामुळं बुरशी ही मरून जाणार। परंतु तुम्हाला बुरशीमुळं त्या झाडाला झालेली जखम ही बरी करायची। अशावेळी तुम्हाला त्या ठिकाणी झाडाची जखम ही तुम्ही ज्यावेळेस पाणी देणार नाही तेव्हा ती जमीन सुकी होईल आणि त्या ठिकाणची जखम बरी होण्याची जखम ही बरी होईल। लक्षात ठेवा, आपल्या अंगाला झालेली जखम ही लहान असेल तर ती शरीर बरं करण्याचं काम करतं, तसं झाडांमध्ये पण ती शक्ती असते का ती जखम त्या ठिकाणी ओलावा नसल्यामुळं ती जखम ॲटोमॅटिक बरी होईल। या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन।